जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. वैदेही यापुढचे 7ही जन्म मीच तुझा नवरा असेल. आणि मी तुला दिलेली सगळी वचनं आयुष्यभर पाळी. अभिषेक, मला टिळकनगर साइट वरून फोन आला होता. तिथे एक अपघात झालाय आणि आपला कामगार जखमी झालाय. वैदय मॅम, एक वाईट बातमी आहे. काय झालंय? टिळकनगर साइटवर जो ऍक्सिडेंट झाला तिथल्या वर्कर्सनी काम बंद केलंय. मला साईटने काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय. ऐक, मला अजून काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय. मॅडम, मी कदम बोलतोय, गोखले हॉलचा मॅनेजर. हो बोला ना, काय झालं? मॅडम, एक प्रॉब्लेम झाला आहे. काय प्रॉब्लेम आहे? मॅडम प्लीज, तुम्ही तुमच्या कार्यक्रमाची तारीख बदला. तुमच्या तारखेला हॉल अवेलेबल नाही आहे. मॅडम, त्याच दिवशी बब्या खिलारी सेटचं एक फंक्शन आहे. आम्ही त्यांना नाही म्हणू शकत नाही मॅडम. आम्ही हॉल बब्या सेटला देत आहोत. काय प्रॉब्लेम आहे? मला वाटतं बहुतेक त्या बब्या खिल्लारीला भेटायला गेल्यात. बब्या खिल्लारे? कोण पाहिजे? बबन खिल्लारे. मीच बब्या शेट आहे. बोला, काय काम आहे? मी वैदेही रेगे. आपण लवकरच प्रकाशन सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. आपण लवकरच प्रकाशन सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. आपण लवकरच प्रकाशन सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. आभार कसे मानू कळत नाही. मानसरे, आपल्यात आभार मानणं कधीपासून आलं? आणि माझं पुस्तक असतं तर तू सुद्धा असाच कार्यक्रम केला असतास ना. इनफॅक्ट मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम केला असतास. पुढं तुझी छळते मला माझीच कविता मला लिहून पाठवली. खूप आवडली तुझी कविता आणि कवी सुद्धा. तुझी डाय हार्ट फॅन आर. रे उचल की रे. नाही ठीक आहे, मी नंतर बोलतो. आपली मीटिंग झाली का? बायकोला सांगणार नाही आपण भेटलोय ते? तुझ्यावर एक छोटी स्टोरी करायची होती म्हणून जरा तुझ्याबद्दल आणखी जाणून घ्यायचं होतं. मी घरी येऊ? हा नाही घरी नको. का? घरी यायला काय हरकत आहे? नाही घरी नको, कारण घरी मी एकटा आहे आज. एकटा तर एकटा, तसंही मला तुझ्या एकट्याशीच काम आहे. घरचे असो किंवा नसो, इथे येणारे असे कितीतरी सामान्य मुलं असतात.
आणि ते इथे आल्यावर सामान्यच राहतात कारण त्यांना तो आधार मिळत नाही. आणि इथून जे पुढे जातात ना ते सामान्य न राहता स्टार होतात. रेवती, तू कितीही पटवायचा प्रयत्न केलास ना तरी हा विचार मला नाही पटणार. आय जस्ट हॅपन टू कम हिअर आणि माझ्या नो शुभम प्लीज, आय एम व्हेरी सिरियस. मला माझ्या आणि मानसमध्ये कोणीही आलेलं आवडत नाही आणि मानसलाही ते आवडणार नाही. तर ह्यापुढे बी केअरफुल. आणि असं चुकून काही ऐकू आलं तर कान बंद कर किंवा लांब जाऊन उभा राहा. आणि हो, मानस फक्त वैदईचा आहे आणि वैदई फक्त मानसची आहे हेच सत्य आहे. इथे कोणीच नाहीये. इकडे खरंच कोणी नाहीये. कमाल आहे यार. हे तुला आश्चर्य वाटतंय, हायसं वाटतंय का आनंद होतोय? मला बरं वाटतंय. तुझ्याकडे बघून वाटत नाहीये मग? नाही नाही, आतून बरं वाटतं ना. अरे आपण वर असताना मी तुला सांगितलं होतं की नाही की अरे चोर वगैरे कोणी आलं नाहीये, आपल्याला कोणी दिसणार नाही. सो त्याच्यामुळे मला हे बघून बरं वाटतंय की इथे कोणी नाहीये, इथे कोणीच नाहीये हे बघून मला बरं वाटतंय. मी म्हटलं ना तुला, मी शुअर होतो रे की कोणी नाहीये इकडे चोर वगैरे. हा, पण तू का एवढा शुअर होतास की इकडे कोणीच नसेल म्हणून? आता ऑब्विस ना यार. हे बघ, आपल्या घरी जर चोर शिरला असता आणि तो जर किचन मध्ये येऊन लपला असता तर मग इथे आवाज झाल्यानंतर इथे कोणीतरी येईल याची वाट बघत तो थांबला असता का? हा, नाही. हा, नाही ना. हा, थांबला नसता ना. हो. हो यार, म्हणजे ग्रेट यार. समीर, तू ग्रेट. म्हणजे माझ्या डोक्यातच आलं नाहीये. कॉमन म्हणजे तू बाहेर गेला असेल ना? अरे नाही यार, बाहेर वगैरे गेले तू कुठे? काय 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 संपला विषय संपला. अरे कसं शक्य? अरे बाहेर असेल ना, इकडे नाहीये म्हणजे बाहेर असेल ना. तुम्ही बाहेर मी म्हटलं ना की मी शुअर आहे की चोरच आलेला नाहीये. तू टेन्शन नको घेऊ. आवाज मी असं कसं? बाहेर मला पण बघू दे ना बाहेर. कुठे आहे? हा, कुठे आहे? कुठं आहे? कुठं आहे? काय? तिकडे बघ, तिकडे बघ. ए नाही, पण हा दरवाजा बंद आहे, इकडून नाही येणार. वरती 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 शक्यच नाही, कारण आपण वरनं आलो बरोबर. आपल्याला येताना दिसला तो नाही. एक्झॅक्टली. सो तो इकडून आलेला असणार. अरे मी आत्ता बोललो, तू ऐकलास का? हा दरवाजा बंद आहे, इकडून नाही येणार. मग तो इकडून आलेला असणार. हा, इथून आला. बरोबर बरोबर. सो मी तेच म्हणतोय की तो इकडून आला असणार. आपण वरनं येत असताना आपल्याला तो वर दिसला नाही बरोबर. नाही. करेक्ट, म्हणजे तो वरती नाहीये. सो मग आता आवाज कुठून आला? किचन मधून. बरोबर. मग चल किचन मध्ये जाऊन किचन मध्ये. अरे जाऊन. अरे मी कशाला जाऊ? परत कशाला पाठवतो तिकडे? हे बघ नंतर खरं. हे बघ. अरे तुला इकडे बघितलंय आपण. बघ परत इकडे. हे बघ, दिसतोय का चोर? अरे कुठे? इकडे नाहीये, बघितलं ना मगाशी. नाहीये. चोरच नाहीये तर दिसणारच कसा तुला? समीर, तुला वेळ लागलाय का रे? हा, परत परत तेच तेच काय? नाही अरे, मी तुला कन्व्हिन्स आपला समजवायचा प्रयत्न करतोय की चोर नाही चालेला तर दिसणार कसं, है ना? म्हणजे बघ ना, आता तुला वाटेल की कदाचित इकडे चोर आहे. इकडे बघ, इकडे कसं? इकडे पण नाहीये. हो, इकडे पण इकडे पण नाहीये. कुठं आहे? अरे मानस, ऐकलं तू? तू इथे सगळं इकडेच सांगू का? नाहीये इकडे कोणी. आई, मी लहान आहे का? लहान असल्यासारखं काय जबरदस्ती करते? तेही हे नारळ पाणी प्यायला. गार्गी, तुला वाटत असेल तू खूप मोठी झाली आहेस, पण माझ्यासाठी तू लहानच आहेस आणि लहानच राहणार आहेस.
आणि हे जी काही दमदाटी आहे ना ती तुझ्यामुळे मला करावी लागते, कारण तू अजिबात स्वतःची काळजी घेत नाही. गार्गी ऑफिसला जायचं म्हणते. माझ्या बाजूने मी समजवण्याचा खूप प्रयत्न करते, पण तिने ऐकायला हवं ना. शेवटी काय, जे काही आहे ते घडल्याशिवाय राहणार नाही. वासुभाऊजींचं स्वप्न होतं तुझं आणि त्यांचं लग्न व्हावं. हे बघ, अशा परिस्थितीत आपणच त्यांना समजून घेतलं पाहिजे. आई अगं, मी आता जर त्याच्यासोबत राहिले ना तर तो त्याच्या स्वप्नातनं कधीच बाहेर येऊ शकणार नाही. आणि नाही हा, मला कोणाला अशी खोटी स्वप्न दाखवायची नाहीये. सो वासूला जर आता पुढे जायचं असेल, कामावर कॉन्सन्ट्रेट करायचं असेल, तर त्याला या सगळ्यातनं बाहेर येणं खूप गरजेचं आहे. मीरा खूपच स्ट्रॉंग होत चालली, पण आता आपण ठरवायचंय आपल्याला गुलाम व्हायचंय की राजा. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की नंदिनी जे मागेल ते आपण तिला देत सुटलो ना तर ती हिकट होऊन जाईल. उद्या एखाद्या गोष्टीला आपण विरोध केला ना तर ती जीवाचं काही बरं वाईटही करून घेऊ शकते. ते काही असलं तरी तिच्या हौसेसाठी हे लग्न होणार. कोणाचं लग्न? तन्मय आणि नंदिनीचं लग्न. नंदा कोणाबरोबर होती? तो तिचा फक्त मित्र तरी नक्कीच वाटत नव्हता. काहीतरी गडबड वाटते. नुसतंच घरात बसून पगार घेण्यापेक्षा मी जर ऑफिसला आलो आणि पगार घेतला. तुला काय म्हणायचंय ते नीट लक्षात आलंय माझ्या. लिमिटमध्ये राहा. स्वतःच्या फायद्यासाठी जर मनवाची मदत घेतली नाही इथून पुढे तर मी काय करू शकतो तुला चांगलंच माहिती आहे. यू आर लेट बायको. 3 मिनिटं आधी पोचली असती तर तुझ्या नवऱ्याला पोचायचं तिथं पोचला तो 3 मिनिटं आधी. खेळ खाला.